कोकणातलं पावसाळी वातावरण म्हटलं की एकदम सॉलिड असतं. आणि आम्ही आहे तळ्यामध्ये, आणि तळ्यामध्ये आमचं एक तळं आहे. खूप असे तळा म्हणजे ओळखलं जातं. तर इथे एक अजून तळ पुढे जाऊन बघूया हे तळं. तळ्याचं तुम्ही आलात तर तुम्हाला एक अजून एक चांगला स्पॉट आहे. पासून 18 किलोमीटरवरती आणि तळ्यापासून साधारणतः 4-5 किलोमीटरवरती वावेचं धरण आहे. चांगला स्पॉट आहे. सो चला वावेच्या धबधब्याला जाऊया. वावेच्या धरणात पोहोचलो. हा आहे सगळा वावेचा धरण. असं आहे वावेचा धबधबा. खाली जा धरणाच्या इथे खाली. चला बघूया. तो आपण पोचतोय खालती आणि हे धरणातलं पाणी ते पाऊस थोडा कमी झाला आहे गेल्या काही 4-5 दिवसांमध्ये. थोडंसं पाणी थोडंसं कमी आहे, पण जेव्हा जे जून-जुलैमध्ये बघण्यासारखं असते हा धबधबा. जे धरण आहे, धरणातले जे पाणी आहे ते खूप असं बघण्यासारखं असतं. आत्ता मी आलो आहे गायमुख येथे. तळा तालुक्यामध्ये गायमुख गाव आहे, तिथे एक आलो आहे. आणि तिथे एक छोटासा छान असा एक वॉटरफॉल आहे. सो हा एक वॉटरफॉल गायमुखमध्ये. गायमुखचं हे सगळं जंगल, आणि या जंगलामध्ये छोटासा वॉटरफॉल. तो आपण वरती आता जंगलात जाणार आहे. त्या जंगलामध्ये हा वॉटरफॉलचं आहे. तिकडनं ते कुठून पाणी येतं त्या डोंगरावरनं. तर वरती आपण डोंगरावर जाऊया आणि ते बघूया. डोंगराच्या गप्पारीतून हे पाणी सगळं येतं आहे. पण आता सध्या पाऊस कमी झाला, त्यामुळे थोडंसं पाणी कमी झालं. 2-4 दिवस झाले इथे पाऊस नाही आहे, त्याच्यामुळे हे पाणी थोडंसं कमी झालं. तर साधारणतः जून महिन्यामध्ये जरी आलो असतं तर खूप आपल्याला धबधबा जोरदार धबधबा बघायला भेटला असता.